इस्लामचा प्रचार करणारे जाकीर नाईक हे एनआयएच्या रडारवर असल्याचं समजतंय। जाकीर नाईक यांच्या भाषणांचा एनआयए कडून सध्या तपास केला जातोय आणि या भाषणांच्या आधारावर जाकीर नाईक यांच्यावर कारवाई देखील होऊ शकते का याची तपासणी केली जाते। बांगलादेशची राजधानी ढाक्यामध्ये झालेल्या हल्ल्यामधल्या निब्रास इस्लाम आणि रोहाना इम्तियाज या दोन दहशतवाद्यांवर जाकीर नाईक यांचा प्रभाव होता आणि त्यानंतर एनआयएनं जाकीर नाईक यांच्यावर लक्ष केंद्रित केलंय। पण डॉक्टर नाईक यांची संस्था इस्लामिक रिसर्च फाउंडेशनने मात्र हे आरोप फेटाळून लावलेत। नाईकवर याआधीच इंग्लंड आणि कॅनडामध्ये बंदी घालण्यात आली आहे आणि आता नाईक एनआयएच्या देखील रडारवर आले आहेत। त्यांचं भाषण सध्या तपासून पाहिलं जात आहे। ते कुठे प्रक्षोभक वाटतं का, दिशाभूल तरुणांची करणारं वाटतं का, याचा अभ्यास सध्या सुरू आहे। जाकीर नाईक नेमके कोण आहेत त्यांची ओळख करून घेऊया। जाकीर नाईक यांच्या भाषणांचा अनेक तरुणांवर प्रभाव पाहायला मिळतो, खास करून मुस्लिम तरुणांवर। लादेनला दहशतवादी ते मानत नव्हते। नजीबुल्ला जाजी या दहशतवाद्यावरही जाकीरचा प्रभाव दिसून आलाय। 2009 मध्ये न्यूयॉर्कमध्ये दहशतवादी हल्ला करणारा नजीबुल्ला याने देखील त्याच्यावर जाकीर नाईक यांचा प्रभाव असल्याचं म्हटलं होतं। तसंच स्पष्ट झालं होतं नंतर। आणि राहिल शेख या दहशतवाद्यावरही जाकीर यांचा प्रभाव दिसून आलाय। राहिल हा 2006 मधल्या मुंबई लोकल स्फोटातला आरोपी आहे। काफिल अहमद या दहशतवाद्यावरही नाईक यांचा प्रभाव आहे। ग्लासगो विमानतळ उडवण्याच्या प्रयत्नात काफिल अहमद जखमी झाला होता। आणि याच विषयी काही वेळापूर्वी डॉक्टर बेनझीर तांबोळी इस्लामिक अभ्यासक यांच्याशी आम्ही चर्चा केली। त्यांचं काय म्हणणं पडलं ते ऐकूया। झालं प्रकरण, त्याच्यामध्ये जर त्यांच्या भाषणातून प्रेरित होऊन जर काही झालं असेल किंवा त्याच्यातून प्रेरणा घेऊन तो अटॅक करण्यात आला असेल आणि त्याचा जर ठोस पुरावा सापडलेला असेल तर भाषण जे करणारे आहेत त्याचसोबत त्यांना उद्युक्त करणाऱ्यांच्यावर सुद्धा कारवाई होणं हे आजची गरज आहे। मग त्याचे जे पुढचे इफेक्ट आहेत ते आपल्याला टाळता येतील किंवा पुढे जर भविष्यात आणखीन कोणी प्रेरणा घेऊन असं काही करणार असेल तर ते आपल्याला निश्चित थांबवता येऊ शकेल। त्याच्यासाठी ही ठोस कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे।